रत्नागिरी में मनसे ने आज नगर परिषद के अधिकारियों के कथित गैर कारभार के खिलाफ जोरदार मोर्चा निकाला। जयस्तंभ चौक से नगर परिषद तक निकाले गए इस मोर्चे में महिलाओं की भारी संख्या देखी गई। प्रदर्शनकारियों ने गैर कारभार की बारात नगर परिषद के दरवाजे पर जैसी तीखी नारेबाजी कर प्रशासन को घेर लिया। मनसे की महिला पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने हाथों में जनहित की मांगों वाले बैनर और तख्तियां लेकर बड़ी संख्या में मोर्चे में शामिल हुई। प्रदर्शनकारियों ने साफ किया कि जब तक मुख्याधिकारी सामने नहीं आते तब तक वे हटने वाले नहीं है। आखिरकार मुख्याधिकारी मोर्चा स्थल पर पहुंचे, जहां मनसे जिलाध्यक्ष अविनाश सौंदलकर और अरविंद मालाडकर ने उन्हें मांगों की जानकारी दी। मनसे ने चेतावनी दी कि अगर 15 दिनों में कारवाई नहीं हुई तो इससे भी बड़ा आंदोलन किया जाएगा। गेले 1-1.5 वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, आमचे सहकारी मित्र असतील, गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासात्मक त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो। परंतु इथे बिल्डर लॉबी असेल, नगरपालिका असेल, वाढीव बांधकामं असतील, गटाराची लाईन असेल, सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेकडे येत असतो। परंतु आमच्या तोंडाला पाणी पुसली जातात, करतो म्हणून सांगतात, कोणताही प्रश्न सोडवत नाहीत। याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि त्याच्या संगनमताने असणारे इथले बिल्डर असतील, तिथले ठेकेदार असतील, यांच्या संगनमताने रत्नागिरीचा विकास नाही भकास करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे। ह्याच्यापूर्वी जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणाचे काम बंद करायला नगरपालिकेला भाग पडलेले आम्ही तिथे त्यांनी पत्र्याचं आवरण जे घातलं होतं ते पत्र्याचं आवरण काढून त्याला तिथे बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे। मुळात त्याने त्या बांधकामासंदर्भात कोणत्या प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितलेली नव्हती। या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेला आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळाली। आता आम्ही आमचे आंदोलन जे करतोय हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे। जर आमची जी मागण्या 12-13 मागण्या आहेत या मान्य जर झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल आणि त्यांनी दखल घ्यावी।